सर्व माझ्या वडीलधारी माय भगिनींच्या आणि सहकाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला मला आणि पाठबळ मिळावं याकरता आलो। तुम्ही सर्व वाडीतील माझ्या आया बहिणींनी माझ्या लहान लहान लेकरांनी रांगोळी काढून औक्षण करून माझं स्वागत केलं। मी मनापासून सगळ्या वाडीतल्या सगळ्या आया बहिणींचं वडीलधाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो। येत्या 20 तारखेला आपली निवडणूक विधानसभेची पार पडते आणि महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपी आणि एसआरपी या सर्व पक्षांनी आपल्या सर्वांच्या विश्वासावरती मला उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि आज आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा। 20 तारखेला मतदान रूपी आपण सर्वांनी साथ द्यावी याकरता इथं आपल्या सर्वांना भेटण्याकरता आलो। निवडणूक मागच्या 5 वर्षापूर्वी देखील 2019ला संपन्न झाली आणि तुम्ही सर्वांनी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। गावागावामधले रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल किंवा आपण जी काही कामं सांगितली ती कामं मार्गी लावण्याकरता 5 वर्ष काम करत राहिलो। आपण देखील गावातले रस्ते असतील किंवा पाण्याची योजना असेल, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल किंवा उद्या आपल्या गावातील युवकांना रोजगाराचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न सोडवण्याकरता सातत्याने प्रयत्न केला। ही निवडणूक होताना आपण विकास कामं पुढच्या 5 वर्षात काय करणार हे जनतेसमोर आपण सांगून आपण आपल्या मायबाप जनतेला विश्वास देतोय आणि दुसरीकडे विरोधक मंडळी गावागावात जाऊन मागचे 5-10 वर्ष काय हेही सांगत नाही आणि पुढचे 5 वर्ष काय करणार आहे हेही बोलत नाही। फक्त गावात यायचं आणि सुनील शेळके कशा चुकीचं काम करतो, सुनील शेळकेने गावागावात लोकांना त्रास दिला, सुनील शेळकेने गावागावात जाऊन भांडणं लावली, जमिनी लुबाडल्या, लोकांना गावचं गाव पण ठेवलं नाही, अशा पद्धतीनं खोटा अपप्रचार करून बदनामी करायची। दुसरीकडं जो कोणी माझा सहकारी असेल, घरातला असेल, त्यांनी काम करत असेल तर त्याला सांगायचं मोबाईलवरचा फोटो ठेवू नको, स्टेटस काढ, कुणाला सांगायचं तू फिरू नको। म्हणजे एका बाजूला दादागिरी करायची, एका बाजूला बदनामी करायची। हेच फक्त या मंडळींनी सुरू केलं। ज्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो ते लोक कधी वाईट म्हणाले नाही, पण असा कुठला दृष्टांत झाला आणि 15 दिवसामध्ये माझी बदनामी करून गावागावात अपप्रचार सुरू केला। आज आपल्या वाडीतल्या आया बहिणी तुम्ही माझ्याकरता 3 तास रस्त्यावरती उभे आहात, माझं तुम्ही स्वागत केलं। वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद, मला गावातल्या वाडीतल्या माणसांना विचारायचं, मी या गावातून कधी तुमची भांडणं केली का? तुमची कधी गावागावातून तुम्हाला मी गावातून कुणाला त्रास दिला? तुमच्या गावातून कुणाची जमीन लुबाडली? तुमच्या कुणाचे पैसे बुडवले? तुमच्या कुणाकडून टक्केवारी घेतली? आया बहिणीनं तुमचा कुणा मी विश्वासघात केला? आपण गावागावात ज्या वेळेला कामं करतो, ज्या वेळेला गावागावातल्या माणसांना आधार देतो, अहो आज सुद्धा मला मगाशी एक माझी ताई भेटली, मला म्हणली अण्णा माझं पेन्शनचं काम झालं तुझ्यामुळं। हा तिथले ताई मला म्हणाले, मला म्हणाले अण्णा मला दवाखान्याचं ऑपरेशन करून आले, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं। अरे मी जे माझ्या आया बहिणीला कुटुंबाला आधार देता येईल तो द्यायचा प्रयत्न केला। माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सायकली दिल्या, माझ्या आया बहिणींना रोजगार मिळावा, त्या स्वतःच्या पाया उभ्या राहावं म्हणून आपण वेगवेगळे कोर्सेस दिले। ज्यांनी कधी घराच्या बाहेर निघाले त्यांना देवदर्शन दाखवलं, ज्यांना कधी हॉटेल माहित नाही, जरी समुद्र बघितला नाही आयुष्यात त्या ठिकाणी जाऊन आल्या आणि त्याच्यावरती सुद्धा टीका टिप्पणी केली। माझ्या पांडुरंगाचा सप्ताह मी घेतो त्याच्यावरती टीका केली। त्या आपण चांगलं करत असताना मी वाईट कुणाचं केलं, मी कुठल्या गावातल्या व्यक्तीचं वाईट केलं मला ते तरी सांगा। जर मी वाईट करत नसेल, तर वाईट करत नसेल आणि मायबाप जनता माझ्यावर प्रेम करत असेल तर त्यात माझा दोष काय? ते जर माझ्याकडे एका विश्वासानं, अपेक्षेनं आणि आपुलकीनं घरातल्यासारखा समजत असतील तर त्यात माझा दोष काय? आता माझा एकच दोष आहे, माझा आडनाव शेळके, त्यात मी काय करायचं? आपण जरी अरे एकटा असतो तरी मला एकटा कुणी पाडायचा प्रयत्न करत असेल
तर आज तुम्हाला सांगतो आया बहिणींनो वडीलधाऱ्यांनो, आज तुमच्या जीवावरती एकटा नाही, ती भावकी एक झाली पण अख्खी गावकी माझ्याकरता एक झाली. आज मला समाधान आहे, मला अभिमान आहे. मला एकटं पाडून मला बदनाम करून माझ्या कुटुंबावरती येऊन काय तुम्हाला मिळवायचंय, काय तुम्ही विकास करणार आहात हे तरी सांगा. आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना गावागावात आपण पोहोचवली. 1,16,000 आया बहिणी त्यामध्ये लाभ घेत आहेत. आज मला सांगायला अभिमान आहे की तुमच्या आशीर्वादानं पुन्हा आमदार म्हणून संधी मिळू द्या. 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती पैसे येतात. पुढचे 5 वर्ष 2,100 रुपये तुमच्या खात्यावर पैसे जमा करायची जबाबदारी माझी आहे, माझी जबाबदारी आहे. अहो आपल्या तालुक्यामध्ये मुलाबाळांना वडीलधाऱ्यांना आया बहिणींना उपचार घ्यायचे असतील 2-2, 5-5, 10-10 लाख रुपये आणायचे कुठून, हा सुद्धा एखाद्या गरीबापुढे प्रश्न पडतो. आज तुम्हाला सांगतो, आज या गावातून सांगतो, मी 3 वर्षामध्ये 2 आपण हॉस्पिटल उभे केले. 2 हॉस्पिटल आपले उभे राहत आहेत, एक लोणावळ्याचं आणि एक खानेपाट्याचं. तुमच्या आशीर्वादाने आमदार करा. पुढच्या 5 वर्षाच्या वाढीतल्या एकाही व्यक्तीला उपचाराकरता 1 रुपया भरून देणार नाही. अख्खी मोफत सुविधा द्यायची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. अरे आम्ही जबाबदारी घेऊन राजकारणामध्ये काम करतो. तुम्ही कुठली जबाबदारी घेतली? घराच्या बाहेर पडून द्यायचं नाही, रस्त्यावर येऊ नको, तुझ्याकडे बघतो, ही जबाबदारी तुमची. अरे तुम्ही घाबरत नाही, मी बी घाबरत नाही. म्हणून आपण आज या गावात वाडीची सगळी माणसं एकत्र आलात. आता इथून पुढचे 20 तारखेपर्यंत सावध राहा, ताकद द्या. सावध राहा म्हणजे का सांगितलं? आता उद्या परवापासून लक्ष्मी येणार आहे. आली लक्ष्मी, कुणी माझं नाव सांगून दिली तर सांगायचं आपल्या अन्नाची बिंदास घ्यायची, आणि जर तिकडून आली तरी म्हणायचं आपलीच आहे बिंदास घ्या. कुणी आलेली लक्ष्मी 2 देऊ 4 देऊ, जो देईल त्याची लक्ष्मी बिंदास घ्या. आज कशी गावात दिवाळी केली तशी आपल्याला परत 23 तारखेला दिवाळी करायला लागणार आहे. आणि जर तुम्हाला नको असेल, तुम्हाला जर नको असेल तर मला सांगा, मी घ्यायला मोकळा आहे. कुणी पैशावरती 2-4 हजार रुपये तुमची किंमत नाही. तुम्हाला 5 वर्ष माझ्याकडनं जर सेवा पाहिजे नसेल, तुमच्या आडी अडचणीला उभा पाहिजे नसेल तर पैशाला तुम्ही विकले जाऊ नका. पैसे तुमची 2-4 रुपयाची किंमत नाहीये. मला एवढं सांगायचंय. म्हणून आपण 20 तारखेपर्यंत तुम्ही मला आज जो काय मला आधार दिलाय, जे काय मला तुम्ही ताकद दिली, ही ताकद हाच आधार 20 तारखेपर्यंत द्या. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सुनील शेळके आधार दे, तुम्हाला सोडणार नाही हा विश्वास देऊन तुमच्या आडी अडचणीत, तुमच्या सुखादुःखात उभा राहील हा तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.